पुण्यातल्या वडगाव शहरीतलं राजकीय वातावरण विकोपाला गेलंय। भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांचे वडगाव शहरी मतदारसंघामध्ये बॅनर लागलेत। महिला सुरक्षित तर देश सुरक्षित। घरामध्ये महिला सुरक्षित नाहीत। ज्यांनी महिलांवरती अत्याचार केले अशा लोकांना आमदारकीचे तिकीट देणार असाल तर तुमची पक्षनीती गेली कुठे असा बॅनरवरती मजकूर छापण्यात आलाय। विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या बॅनर शेजारीच पठारे यांचे बॅनर लागलेत। एकनाथ खडसे यांचा फोटो थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बॅनरवरती झळकलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवराज्य यात्रेनिमित्तानं सभेचं आयोजन करण्यात आलंय। आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे गेली 15 ते 16 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीनं लक्ष घातलं। त्यानंतर आता हा महामार्ग दृष्टिक्षेपात आलाय। नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत कोकणवासियांसाठी मुख्यमंत्री रस्ता घेऊनच पोहोचले। मुंबई गोवा महामार्ग कधी होणार या प्रश्नाचं उत्तर गेली 15 वर्ष कुणालाच सापडत नाहीये। पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कामात लक्ष घातलंय। गणपतीच्या आधी कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मुख्यमंत्री रस्ते घेऊनच पोहोचले। मुंबई गोवा हायवे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येतं। काही तासात रस्ता तयार। खड्डे बुजवण्यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पॅनलचा वापर करण्यात येतोय। रॅपिड क्विक हार्डनर M60 न खड्डे भरले जातात। M60 पॅनलनं खड्डे बुजवून तात्काळ नवीन रस्ता तयार करण्यात येतोय। तासाभरात रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येऊ शकते। त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलाय। कुठे कुठे खड्डे किती आहेत, मग कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे। असंख्य अवघड वळण, घाट आणि संकटांवर मात करत हा मार्ग आता पूर्ण होतो। कधी जागेचा वाद, कधी कंत्राटदाराची मुजुरी, कधी निसर्गाचा प्रकोप अशा अनेक कारणांमुळे या महामार्गाच्या कामात अनेक विघ्न आली। मात्र मुख्यमंत्र्यांनी विघ्नहर्ता टीमच बनवली। अनुभवी आणि नव्या दमाच्या तरुणांची टीम तयार करण्यात आली। IITच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन या टीमला होतंच। 428 अकुशल कामगार सपोर्ट हायवेच्या कामात गुंतले। जिथं काम थांबलेलं होतं तिथं टीमनं स्वतः काम केलं। समृद्धी महामार्गासाठी वापरलेलं तंत्रज्ञान आता मुंबई गोवा महामार्गासाठी वापरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कोकणवासियांनी तोंड भरून कौतुक केलंय। सिंधुदुर्गामधले रस्ते चांगले आहेत, म्हणजे हायवे म्हणा किंवा आतले रस्ते पण तेवढी कामं चांगली झालेली आहेत। जे काय बाकी थोडंफार करायचं आहे ते करायलाच पाहिजे। सिंधुदुर्गातले रस्ते तर व्यवस्थित आहेत, परंतु अजूनही 100% जे सांगतायत काम पूर्ण झालंय ते झालंच नाही। सिंधुदुर्गातले रस्ते चांगले आहेत, थोडेफार खड्डे आहेत मध्ये मध्ये। रोडच्या साईडला जी झाडं वाढलेली आहेत त्यामुळे साईड पट्टे नाही आहेत प्रॉपरली, अंदाज येत नाही। आता दिवसा ठीक आहे पण रात्रीच्या टायमिंगला अंदाज येत नाही, साईड पट्टे नाही आहेत। अशक्य मानली जाणारी कोकण रेल्वे आज मोठ्या दिमाखात धावते। कोकणासह गोवा आणि दक्षिणेत जाणाऱ्या सर्वांना ही रेल्वे वरदान ठरली आहे। आणि आता याच कोकणातून CM शिंदेंच्या प्रयत्नातून पूर्णत्वाला येत असलेला मुंबई गोवा महामार्गही कोकणात समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।